कलिंगडांची गल्ली. अंगणात फुटबॉल खेळून झाल्यावर खूप दमून आणि मळक्या अवतारात मी घरी आलो होतो. मी आनंदात होतो कारण शेजारच्या घराच्या संघाविरुद्ध 44-37 असा प्रचंड विजय आम्ही मिळवला होता. सुदैवाने न्हाणीघर मोकळे होते. मी झटपट हातपाय धुतले आणि धावत खोलीत जाऊन टेबलापाशी बसलो. मी म्हणालो, आई, आता मी सबंध बैल खाऊ शकेन. आई हसून म्हणाली, जिवंत बैल? हो हो, जिवंत, मी म्हणालो. आई लगबगीने खोलीतून बाहेर आली व दुसऱ्याच क्षणी हातात मोठी बशी घेऊन आली. बशीमधून मस्त वाफा निघत होत्या आणि मी ताबडतोब जाणले की तिच्यात माझे आवडते आंबट सार होते. आईने बशी माझ्यासमोर ठेवली. खा, ती म्हणाली. पण ती शेवयांची दुधातील खीर होती, साईचा तवंग असलेली. ती साई नुसती बघितली तरी मला उलटी येते, खाण्याचे तर दूरच. मी म्हणालो, मला खीर नको. खा मुकाट, आईने दटावले. तिच्यात साय आहे. तू माझा जीव घेणार कार्ट्या. कुठं आहे साय? जरा आरशात बघ स्वतःला. नुसता हाडांचा सापळा. त्यापेक्षा तू ठार मार मला, मी म्हणालो. आईचा चेहरा लाल बुंद बनला आणि तळहात टेबलावर आपटून ती ओरडली, उलट तूच मला ठार मारतोयस. तेवढ्यात बाबा तेथे आले. त्यांनी आमच्याकडे पाहिले व विचारले, कशाबद्दल वाद चाललाय? एवढी खडाजंगी कशाबद्दल? बघ जरा, आई म्हणाली. खायची इच्छा नाही म्हणतो. पोराला लवकरच 11 वर्ष पूर्ण होतील, पण एखाद्या मुलीसारखे नखरे करतो. मला लवकरच 9 वर्षे पुरी होतील, पण आई नेहमी म्हणते की मला लवकरच 11 पूर्ण होतील. जेव्हा मी 8 वर्षाचा होतो तेव्हा ती म्हणायची मला 10. बाबा म्हणाले, का नको म्हणतोय? खीर जळलीये अथवा खारट झालीये? मी म्हणालो, शेवयांच्या खिरीवर साय आहे. बाबांनी मान हलवली. असं, या महाराजांना दुधामधली शेवयांची खीर खायची इच्छा नाही. त्यांना बहुधा चांदीच्या तबकामधून बदामी हलवा खायला पाहिजे. मग ते मला दरडावून म्हणाले, मुकाट खीर संपव. पण तिच्यावर साय आहे, मी कुरकुरलो. बंधू, तुला खाण्याचं अजीर्ण झालंय, बाबा म्हणाले आणि आईकडे वळले. घेऊन जा त्याची बशी. मला बघवत नाही. त्याला हे नको ते नको, एक एक नखरे अजिबात सहन होत नाही मला. ते खुर्चीवर बसले आणि माझ्याकडे टक लावून पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर असा भाव होता जणू मी त्यांना परका होतो. काहीही न बोलता ते नुसते परक्या नजरेने पाहत होते. मला ताबडतोब समजले, मामला गंभीर होता. खूप वेळ बाबा गप्प बसले. आम्ही सगळेच गप्प होतो. मग अचानक ते बोलू लागले, पण ना मला ना आईला उद्देशून, तर त्यांच्या कोणातरी मित्राला. नाही, तो भयानक शरदाचा मौसम कदाचित मी कधीही विसरणार नाही. मॉस्कोत तेव्हा खूप उदास वातावरण होतं. आयुष्य अवघड होतं. युद्ध चालू होतं. फॅसिस्ट मॉस्कोवर चालून येत होते. कडाक्याचा गारठा, उपासमार, वडीलधारी माणसं कपाळाला आठ्या घालून वावरत होती. दर तासाला रेडिओवरच्या बातम्या ऐकत होती. मी तेव्हा 11-12 वर्षाचा होतो. माझी झपाट्यानं वाढ होत होती. उंची भराभर वाढत होती आणि मला सतत भूक लागायची. खाणे अपुरे पडायचे. मी नेहमी पाव मागायचा, पण माझ्या आई वडिलांपाशी जादा पाव नव्हता. स्वतःच्या रेशनचा पाव ते मला देत. मला तो अपुरा पडायचा. मी भुकेला झोपायचा आणि स्वप्नात मला पाव दिसायचा. माझी एकट्याचीच अशी अवस्था नव्हती, सर्वांचीच तशी होती. इतिहास सर्वांना माहीत आहे. अनेकदा लिहिला गेलाय, अनेकदा वाचला गेलाय. तर एकदा एका छोट्या गल्लीमधून मी चाललो होतो. आमच्या घरापासून जवळच अचानक समोर एक अवजड मालवाहू मोटार उभी असलेली दिसली. तिच्यावर कलिंगडांची प्रचंड रास रचलेली. मॉस्कोत ती कलिंगड कशी येऊन पोहोचली होती कोण जाणे. वाट चुकलेली कलिंगड. बहुधा रेशन कार्डावर वाटण्यासाठी ती आणली होती. त्या कलिंगडांच्या राशीवर एक लुकडा दाढी वाढलेला माणूस उभा होता. त्याच्या तोंडात दात नसावेत असं भासत होतं. तो एक एक कलिंगड उचलून खाली उभ्या असलेल्या माणसाकडे फेकत होता. तो माणूस दुकानातील विक्रेत्या बाईकडे फेकत होता आणि बाई आणखी कोणाकडे तरी फेकत होती. त्यांची छान साखळी जमली होती. मोटारीपासून दुकानापर्यंत कलिंगडाची हवेतून पाठवणी होत होती. दूरवरून पाहताना भासत होते की माणसे हिरवा पट्ट्यांचा चेंडू फेकण्याचा खेळ खेळत होती व त्या खेळात छान रंग भरलेला होता. मी खूप वेळपर्यंत त्यांच्याकडे पाहत उभा होतो
आणि तो मोटारीवरचा लुकडा माणूसही माझ्याकडे पाहत होता. बोळक्या तोंडाने हसत होता. नंतर उभा राहून राहून मी थकलो आणि घरी परतायच्या बेतात होतो. तेवढ्यात त्या साखळीमधील कुणाची तरी चूक झाली. बहुधा नजर दुसरीकडे वळली अथवा नेम हुकला आणि धप्प एक भले मोठे कलिंगड फुटपाथवर आपटले, अगदी माझ्यासमोर. त्याची वाकडी चीर पडून ते फुटले. त्यातील शुभ्र पातळ साल, मधला तांबडा गर आणि त्यातल्या काळ्या बिया स्पष्ट दिसत होत्या. जणू कलिंगडाचे डोळे हसून मला खुणावत होते. तोंडाला पाणी सोडणारे ते कलिंगड पाहताच मला प्रखरतेने माझ्या भुकेलेपणाची जाणीव झाली. पण मी तोंड फिरवले आणि घराकडे निघालो. तेवढ्यात कुणीतरी मला हाक मारली. ए मुला, ए मुला. मी मागे वळून पाहिले. तो कामगार माझ्या दिशेने धावत येत होता. त्याच्या हातांमध्ये ते फुटलेले कलिंगड होते. तो म्हणाला, हे घे कलिंगड, घरी नेऊन खा. मला क्षणाची उसंत न देता त्याने माझ्या हातात ते कलिंगड खुपसले आणि आपले काम करण्यासाठी तो परत मोटारीकडे धावला. मी ते जड कलिंगड कसेबसे घरापर्यंत हातांमधून वाहून आणले. मग माझा मित्र वालेंतीन याला बोलावले आणि आम्ही दोघांनी त्या प्रचंड कलिंगडाचा फडशा पाडला. किती चवदार, वर्णन करणं अशक्य. आम्ही प्रथम त्या कलिंगडाच्या फाका कापल्या. त्या फाका एवढ्या मोठ्या होत्या की खाताना त्यांच्या टोकांमुळे आमचे दोन्ही कान ओले बनले. कलिंगडाचा गुलाबी रस आमच्या हनुवट्यांवरून ओघळत होता. आमची पोटे फुगली आणि थेट त्या कलिंगडासारखी दिसू लागली. अशा टम्म पोटावर बुटांचा आघात केला म्हणजे अगदी नगारा वाजत असल्यासारखं वाटतं. आम्हाला एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं. आमच्यापाशी पाव नव्हता. जर पाव असता तर फार मजा आली असती. बाबांनी तोंड फिरवले आणि ते खिडकीबाहेर बघू लागले. पुढं मोसम आणखीच वाईट बनला. ते म्हणाले, गारठा वाढला. आकाशातून कोरडा बर्फ कोसळू लागला. वाऱ्यानं तो बर्फ उडू लागला. आम्हाला खाण्याच्या वस्तूंचा आणखीच तुटवडा पडू लागला. फॅसिस्टांच्या भुजुंडी मॉस्कोच्या दिशेनं पुढं सरकत होत्या. मी सतत भुकेला होतो. स्वप्नात पावाशिवाय दुसरं काहीही दिसायचं नाही. त्याच्या जोडीला कलिंगडही दिसायची. एके दिवशी सकाळी तर भुकेपायी मला दुसरं काहीही सुचेना. मी वालेंतीनला बोलावून म्हटलं, चल वाल्या, त्या कलिंगडाच्या गल्लीत जाऊ. कदाचित तिथं कलिंगडांना मालमोटारीतून खाली उतरवत असतील. परत एखादं कलिंगड चुकून रस्त्यावर आपटून फुटेल आणि ती माणसं परत आपल्याला ते फुटकं कलिंगड देतील. आम्ही दोघांनी आमच्या आजीबाईंच्या रुमालांनी डोकी गुंडाळली, कारण गारठा भयानक होता, आणि कलिंगडांच्या गल्लीपर्यंत गेलो. रस्त्यावर कुंद वातावरण होते. माणसांची वर्दळ कमी होती. आतासारखा गोंगाट नव्हता. कलिंगडांच्या गल्लीत तर जवळजवळ कोणीच नव्हतं. दुकानाच्या दारासमोर फुटपाथवर उभे राहून कलिंगडांनी भरलेल्या मालमोटारीची आम्ही वाट पाहू लागलो. पण काळोख पडला तरी मालमोटार आली नाही. मी म्हणालो, बहुधा उद्या येईल. मला म्हणाला, हो, बहुधा उद्या येईल. आम्ही दोघं घरी परतलो. दुसऱ्या दिवशी परत गल्लीत गेलो. परत निराशा. आम्ही रोज तिथपर्यंत जात होतो, वाट पाहत होतो, पण कलिंगडांनी लादलेली मालमोटार परत कधीही आली नाही. बाबा गप्प झाले. त्यांनी खिडकीबाहेर नजर लावली. जणू मला आणि आईला दिसू शकत नव्हते असे काहीतरी त्यांना दिसत होते. आई त्यांच्यापाशी गेली, पण बाबा पटकन उठले आणि खोलीमधून बाहेर निघून गेले. आई त्यांच्या पाठोपाठ गेली. मी तेथे एकटाच उरलो. मी सुद्धा बसल्या बसल्या खिडकीबाहेर पाहू लागलो. जिकडे मगाशी बाबा पाहत होते आणि मला भास झाला की बाबा आणि त्यांचा मित्र थंडीत कुडकुडत वाट पाहत उभे असल्याचं मी पाहतोय. त्यांना वारा झोंबत होता. बर्फाचा त्यांच्यावर मारा होत होता. पण तशा त्या भयानक गारठ्यात कुडकुडत ते वाट पाहत होते. मला कसे तरीच वाटू लागले आणि मी पटकन समोर बशी ओढून घेतली व चमच्या मागून चमचे पोटात ढकलले. मग उरलेली खीर बशी तिरकी करून संपवली. पावाने बशी पुसून पाव खाल्ला आणि चमचा जिभेने चाटून स्वच्छ केला.